नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कॉम्पिटिटिव्ह स्ट्रगलर्सवरती। आज आपण पाहूया की राज्यसेवा जी सबऑर्डिनेटेड परीक्षा आहे त्याच्यामधून STIचा फायनल निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। काही दिवसापूर्वी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली होती, परंतु आता फायनल निकाल 2022चा आयोगाने जाहीर करण्यात आले। एकूण इथं आपण एकूण पदसंख्या किती होती आणि एकूण कट ऑफ किती गेला आणि एकूण किती विद्यार्थ्यांनी मेन्स परीक्षा दिली होती आणि टॉपरला किती मार्क पडलेले आहेत, 1 2 3 टॉपर जे आहेत त्यांना किती मार्क पडले आहेत, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, व्यवस्थित माहिती आपण पाहणार आहोत। इथं बघू शकता की 2022चा हा निकाल आहे। 5/2/2024ला हा निकाल जाहीर करण्यात आला आहे। एकूण जर पदसंख्या जर बघायला गेलं तर एकूण पदसंख्या ओपनसाठी एकूण जागा बघायला गेलं तर 21 जागा ओपनसाठी होत्या। त्याच्यानंतर SCसाठी बघायला गेलं तर 7 होत्या, STसाठी 6 होत्या, OBCसाठी 14 जागा होत्या आणि टोटल जागा जर बघायला गेलं तर 93 जागा होत्या। या वर्षीची आशा आहे की STIच्या जागा 600+ येतील, कारण 2024 वर्ष हे इलेक्शनचं वर्ष असल्यामुळे बहुतेक आशा आपली आहे आणि 600+ जाहिरात यावी अशी आपली पण इच्छा आहे। ही 2022ची होती आणि संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। इथं बघू शकता की रोहित अहिरेकर हे जे आहेत ते प्रथम आलेले आहेत राज्यामधून आणि यांना एकूण जर बघायला गेलं तर किती मार्क पडले ते इथं बघू शकता की तुम्ही 296 मार्क पडलेले आहेत। म्हणजे नाही म्हणलं तर लगभग 149, 48, 200 पैकी प्रश्न यांचे बरोबर आलेले आहेत आणि एकूण जर बघायला गेलं तर 293 त्यांना मार्क पडलेले आहेत। हे राज्यामधून प्रथम आलेले EWS कॅटेगरीमधून आहेत आणि इथं बघू शकता की ही जी लिस्ट आहे ते रिकमेंडेड इलिजिबल पोरांची लिस्ट आहे। ओके, तर इथं बघू शकता की त्याच्यानंतर सेकंड टॉपर असेल आणि थर्ड टॉपर असेल 290 मार्क। एकूण जर बघायला गेलं तर अशा प्रकारचे मार्क आहेत 21 एकूण। इथं बघू शकता की आपण 21 एकूण जागा जे होते ते ओपनसाठी होत्या, तर एकूण कितीचा लागला इथं बघू शकता। कट ऑफ जर बघायला गेलं तर 276 इथं बघू शकता 276.50 हा कट ऑफ लागलेला आहे। एकूण ओपनचा कट ऑफ लागलेला आहे। याची संपूर्ण माहिती आपण कॅटेगरीनुसार किती ओपनचा कट ऑफ लागला हे पण पाहणार आहोत। तर इथं बघू शकता आता आपण कट ऑफ पाहायचा आहे। ओपन कॅटेगरीचा बघायला गेलं तर ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जर आहे तर जनरलसाठी 276 आहे, त्याच्यानंतर 260 महिलांसाठी, स्पोर्ट्ससाठी 255 कट ऑफ लागलेला आहे। ओपनचा कट ऑफ किती लागलेला आहे 2022चा इथं पाहू शकता 276 हा 400 मार्कापैकी आहे। ह्याच्या अगोदर पूर्वी 200 मार्कापैकी लागत होता, मग 138, 140, 152च्या दरम्यान असं कट ऑफ लागत होता। आता ते SC कॅटेगरीला बघायला गेलं तर 248 आणि 233 महिलांसाठी, STसाठी 227 आणि 211। कॅटेगरीनुसार किती फरक पडतो हा मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला समजत असेल। जास्तीत जास्त फरक फक्त SC ST कॅटेगरीमध्ये पडतो, कारण OBC EWS आणि ओपन कॅटेगरीचा सर्रास बहुतेक पूर्व परीक्षेला सारखाच लागतो आणि मुख्य परीक्षेला 5-6 मार्काचा फरक पडतो फक्त। त्याच्यानंतर SBCचा जागा नव्हती। NTCचा बघायला गेलं तर 68, 268 आणि 253, NTDचा 272, 258 लागलेला आहे। त्याच्यानंतर OBCचा जर बघायला गेलं तर OBCचा 267 मुलांसाठी लागलेले आहे, महिलांसाठी 241, स्पोर्ट्ससाठी 159 आणि EWSचा बघू शकतो इथे 161 आणि 171। ओके, हे जो फरक आहे 4-5 मार्काचा एवढा फरक फक्त जाणवतो। त्याच्यानंतर महिलांसाठी 251 आहे, इथं महिलांसाठी 241 आहे, 51 41 आणि 10 मार्काचा फरक आहे OBC आणि EWS मध्ये। दिव्यांगासाठी इथं बघू शकता Bसाठी बघायला गेलं तर 195 आणि जे कॅटेगरी आहेत दिव्यांगासाठी D आणि Eसाठी 187 आणि ओव्हरफोन म्हणजे अनाथासाठी 267 लागले। अनाथासाठी भरपूर कट ऑफ लागलेला आहे STIसाठी, बहुतेक 2-3 जागा असतील। आणि अनाथासाठी किती टक्के आरक्षण याची संपूर्ण माहिती आपली यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे। इथं बघू शकता की कट ऑफ जो आहे तो 276चा कट ऑफ लागलेला आहे 400 पैकी STIचा 2022चा। येत्या काळामध्ये ASOचा पण फायनल जो आहे तो लागेल आणि 2022चं अजून जे PSIचं आहे ते PSIचं थोडा उशीरच लागेल इथं बघू शकता। ओके, तर अशा प्रकारे कट ऑफ आहे। 93 विद्यार्थी इथं बघू शकता घेतलेले आहेत। एकूण विद्यार्थी जे आहेत ते 93 STI विद्यार्थी घेण्यात आलेले आहेत। एकूण जर आपण बघायला गेलं तर हे आपण रिकमेंडेशन लिस्ट पाहिली, आपण जर एक मेरिट लिस्ट जर पाहिली तर एका म्हणजे पेपर 1 पेपर 2 मध्ये किती मार्क पडले त्याची पण माहिती आपण घेऊ। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो इथं पाहू शकता जे प्रथम आलेले आहेत त्यांना एकूण किती मार्क पडलेत 159 मार्क पेपर 1 मध्ये आणि 139 मार्क पेपर 2 मध्ये, असे 298 मार्क पडलेले आहेत।
आता हे तुम्ही म्हणता असाल जोशी सर कसं काय आले, कारण यांनी ऑप्टिंग आउट केलेलं आहे. इथं बघू शकता ऑप्टिंग आउट केलेलं आहे. त्याच्यामुळं हे रोहित अहिरेकर जे आहेत ते प्रथम आलेले आहेत. 296 मार्क आपण आताच पाहिलेलं आहे. यांनी ऑप्टिंग आउट केलेलं आहे. इथं बघू शकतो. ओके, ज्या विद्यार्थ्यांना ऑप्टिंग आउट म्हणजे काही, ज्या विद्यार्थ्यांना दुसरे कुठं सिलेक्शन झालेलं असेल किंवा ते पद नको हवे असेल तर ते ऑप्टिंग आउट करत असतात, जेणेकरून जो खालचा विद्यार्थी आहे त्याला पोस्ट मिळेल. ओके, तर इथं बघू शकता की पेपर 1मध्ये कशा प्रकारे मार्क पडले आहेत. 164, 132, त्याच्यानंतर 167 आणि 129 असं टोटल त्यांचं 296, 298च्या आसपास आहे. एकूण विद्यार्थी किती आहेत, तर एकूण विद्यार्थ्यांनी किती परीक्षा दिली होती ते बघू शकता. मुख्य परीक्षा 1153 विद्यार्थ्यांनी दिली होती STIची. येत्या काळामध्ये आशा करूया की सर्वात जास्त मोठी जाहिरात असेल 2024ची कंबाईनची, कारण हाच जो महिना आहे फेब्रुवारी, या महिन्यामध्ये आयोगानं जे टाईम टेबल दिलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अंदाजित जाहिरात ही फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये येऊ शकते आणि हा फेब्रुवारी महिना चालू आहे आणि जास्तीत जास्त नाही म्हटलं तर 15,000+ जाहिरात यावी, कारण भरपूर पदं रिक्त आहेत आणि संवर्ग म्हणजे जे पदं जे आहेत ते भरपूर आहेत. त्याच्या 10 ते 12 पदांची एकत्रित परीक्षा होत असते. त्याच्यामध्ये टॅक्स असिस्टंट असेल, त्याच्यानंतर PSI, STI, ASO असतील, त्याच्यानंतर SIचं इन्स्पेक्टर असेल. ओके, असे त्याच्यामध्ये क्लर्क देखील आहे, जी की मागच्या वर्षी क्लर्कची 7,000 पदांची जाहिरात आली होती. असे भरपूर पदं असतात, त्याच्यामुळं 15,000+ जाहिरात यावी अशी आपली इच्छा आहे. बघूया त्या काळामध्ये काय होईल. तर तुम्ही आपल्या चॅनलला असे जोडलेले राहा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.